माचेजॉन सामन्याला सुरुवात उपस्थित सर्वांच्या वतीनं दोनही संभागी संघांना आपण देऊयात लक्ष शुभेच्छा. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. 6:59 बरोबर 7 वाजता या मॅचचा पहिला बॉल पडतो. एकदा जोरदार टाळ्या स्वर्गीय रुपेश दादा कंटे स्मृती चषकासाठी. पहिला बॉल राऊंड विकेटने अँग्युलर डिलिव्हरी रोहित गोलंदाजीसाठी. साई किरण 11 नवापाडा यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. सुरेश गुडे आणि त्याचबरोबर बंटीदादा ससे यांची उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला लाभलेली विनंती आहे दोन्ही अतिथींना या पण मंचावरती. पहिला बॉल डॉट. P1 मध्ये कॉन्फिडन्स स्टार्ट गोलंदाज रोहित कडून. हा ट्रॅकर बॅकफुटवर आले. ऑफ साइडला टर्न करण्यात आला. डीप मध्ये फिल्डर उपस्थित. वेल थ्रो. विकेट किपर एंडला चांगला थ्रो देण्यात आलेला आहे. मिळेल ती एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेसोबत ऑफिशियली स्वर्गीय रुपेशदादा कंटे स्मृती चषकातील पहिली धाव सध्या दाफलकरती ऍड करत असताना स्कोरर राजेश देसले सर त्यांचा देखील आपण करूयात वेलकम. सिंगल धावेसोबत डावाचा शुभारंभ. कमी गतीने टाकलेला बॉल बॅटच्या आदलीकडे एसटी रक्षक बॅकअपसाठी उपस्थित झालेले आहेत. नॉस्ट्राकर यांना डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सुरू होता मात्र यशांचा वेध घेता आला नाही. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल. डॉट बॉलच्या सांगतेसोबत धावसंख्या किंबहुना स्थिर 3 ऑन बोर्ड. 3 बॉल टाकल्यानंतर फक्त 1 धाव सध्या दाफलकावर. कमी गतीने टाकलेला बॉल बॅटच्या आतलीकडे शॉर्ट बॅकवर्ड स्कोर लेगला ट्रॅव्हल होतोय. मिळताना दिसेल ती फक्त एक सिंगल. फिंबल फर्स्ट डे मध्ये फिल्डर झाले होते मात्र बॅकअप करण्यात आलेला आहे. डॉट वन 4 बॉलच्या स्पेल मध्ये फक्त 2 धावा रोहितनं खर्च केलेल्या आहेत. इकॉनॉमिकल स्टार्ट साई किरण 11 नवापाडा क्रिकेट संघाकरता. बॅकफुटवर आले. हुक करण्याचा प्रयत्न. डाऊन द लेग स्टिक. इट इज वाईड. ऑनफिल्ड अंपायर प्रवीण विशेष सर यांचा क्विक कॉल आपल्यापर्यंत आलेला आहे. पहिले एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी ऍड होईल. बॅटिंग करत असताना टीम बांगरपाडाच्या खात्यात आणि एक्स्ट्रा एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल सध्या दाफलकावरती पोहोचले पुढे 3 ऑन बोर्ड. 3 धावा दाफलकावर. स्टील 2 टू गो. राऊंड विकेट. पुन्हा एकदा लाईन पाहिली गेली. फिनिश होते बॉल गाईडलाईनच्या बाहेर. आउटसाइड ऑफ स्टंप पिच झाल्यानंतर हलकीशी हरकत करत असताना बॉल बाहेरच्या बाजूने टर्न होतो. वाईडचा कॉल करण्यात आलेला आहे. कन्झर्वेटिव्ह सेकंड वाईड इन अ रो. लागोपाठचा दुसरा वाईड बॉल. स्कोर 4. फुल टॉस आणि फुल टॉस कसा सोडेल सलामीवीर रुपेश. बॉल पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वर्गीय रुपेश दादा स्मृती चषकातील पहिला दमदार देखना फटका. आकर्षक षटकार. क्रीडा स्पर्धेसाठी 70 चे बॉल आपण वापरात आणत आहोत. तीन षटक ही स्क्रीन एन कडून असतील सध्या ज्या एंड गोलंदाजी सुरू आहे आणि उर्वरित 2 षटक ही कॉमेंट्री बॉक्स एन कडून असतील. ऑफिशियल प्रवीण विशेष सर योगराज बुटेरे सर आपण देखील या गोष्टीबाबत कन्फर्मेशन करून घ्या. पहिला मॅक्सिमम सलामीवीर रुपेश यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळेल. 6 धावेच्या धावसंख्येनं किंबहुना धावफलक आपण बघत आहोत 10 या आकड्यावर. ऑन साइडला स्ट्रेट बॅटनं डाऊन द ग्राउंड. स्वीट साऊंड. स्ट्रेट हिट अँड ग्रेट हिट. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक धमाका. बुलंदी पॉवरफुल हिट. पॉवर बॅक हिट. सिक्सर. सुरुवात हवी तशी आक्रमक झाली नव्हती मात्र शेवट जबरदस्त करण्यात आलेला. एंड इज वेल देन ऑन इज वेल असं म्हणतात ना. शेवट गोड झाला की सारा काही समर्पक होता आणि तोच प्रयत्न सध्या सूर्य विथ द बॅट सलामीवीर रुपेश यांचं आक्रमण 2 बॉलवरती करण्यात आलेलं आहे. धावसंख्या आपण बघत आहोत 16. 4 षटक कुठल्या परिस्थितीत तुम्हाला 20 मिनिटाच्या टाकावे लागतील लक्ष सुद्धा. पहिला बॉल बरोबर 7 वाजता पडलेला आहे. 4 मिनिटं पहिल्या षटकासाठी घेतलेली आहेत. फिल्डिंग करत असताना साई किरण 11 नवापाडानं षटक. दुसरं लक्ष्मण गुडे लेजेंड प्लेयर फ्रॉम नवापाडा युनिट बॉलिंग मार्कवरती तयार होत असताना पाहायला मिळत आहेत.
एंड ऑफ फर्स्ट ओव्हर 16 ऑन बोर्ड विदाउट लॉस 16 धावा धावफलकावर. सेकंड पॉवर प्ले. पहिला बॉल इनसाइड आउट थ्रू द कव्हर्सला बेधून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा नेत्रदीपक नयनरम्य फटका रोहितच्या बॅटमधून. या दमदार 4 धावा. सुरुवात सेकंड ओव्हरची करण्यात आलेली धावा संख्या 20. हा प्रकार पूल काढायचा प्रयत्न चेंडूबाटचा व्यवस्थित संपर्क होऊ शकला नाही. इनफिल्डला मिडविकेटमध्ये उमेश गुडे बॅकअपसाठी उपस्थित झालेला आहे. तोपर्यंत मिळेल ते एक सिंगल धाब्याच्या साइडनं स्ट्राईक आपण बघत आहोत रोटेट करण्यात झालेली आहे. फलंदाज रुपेशला षटकार हॅट्रिकची संधी आहे. त्याच्यासाठी 500चं कॅश प्राइज आहे. स्पर्धेतील पहिल्या षटकार हॅट्रिकसाठी, पहिल्या चौकार हॅट्रिकसाठी आणि पहिल्या विकेट हॅट्रिकसाठी अक्षयजी विषय प्रशिक्षक बांगर यांच्या वतीनं 1203 रुपये कॅश प्राइज आहे. आणि त्या समेत कॅश प्राइज पहिल्या सामन्यापासून ते शेवटच्या सामन्यापर्यंत प्रत्येक षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिकसाठी श्रीमान नितेशजी कंटे यांच्या वतीनं 1203 रुपयाचं. आणखीन एक आक्रमक फटका येताना पाहायला मिळेल. दरम्यानच्या कालावधीत चौकार रुपेश यांच्या बॅटमधून 4 धावेच्या सहाऱ्यानं संघ पुढे सरकल्या. बांगरपाडा आतापर्यंत 25 धावा सध्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत. महत्वपूर्ण षटक दुसरं सुरू आहे. चांगला आउट स्विंगर. टप्पा पडल्याबरोबर बॉल हलकासा बाउन्स झाला. टर्न विथ बाउन्स या बॉलवरती पाहायला मिळाला. राऊंड विकेटनं जेव्हा तुम्ही गोलंदाजी करत असता नॅचरल अँगर बनत असतो, नैसर्गिक कोन तयार होतो आणि त्याचा फायदा सध्या घेत असताना आपण बघत आहोत गोलंदाज लक्ष्मण घुडे. बॅकफुटवर आले. उकळण्याचा प्रयत्न. नॉस्टा करेल. रनआउटचा चान्स. थ्रो थोडा वाईड आला. अदरवाईज रनआउटचा चान्स नाकारता आला नसता. बॅटर सेफ. नॉस्टा करेनला फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेले आहेत. एंड ऑफ सेकंड ओव्हर विथ द कन्झर्वेटिव्ह टू डॉट बॉल. सलगच्या 2 निर्धाव चेंडूच्या सांगतेनं दुसऱ्या षटकाचा खेळ आपण बघत आहोत समाप्त झालेला आहे. धावा संख्या 25. 12.50 धाव्याची धावगती पॉवर प्लेच्या 2 महत्वपूर्ण षटकात मेंटेन केलेली आहे ती टीम, अर्थातच बांगरपाडा क्रिकेट संघानं. स्पीडअप अपेक्षित आहे. साई, किरण 11 नवापाडा आणि यानंतर होणारा सामना दोन्ही टीम मिड इनिंगच्या दरम्यान तुम्हाला टॉससाठी रिपोर्टिंग करावं लागेल. यशवंत प्रतिष्ठान केदुर्ले आणि त्यांचा अगेन्स्ट कुडवली बी. यानंतर होणारा ग्रुप ए मधील सामना दुसरा आपल्या भेटीला असेल. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या सुरू होतोय. गोलंदाजीसाठी पाहिलं तर भावे सज्ज होताना पाहायला मिळतील. पहिला बॉल फुल लेन ड्राईव्ह केल्यासमोर लॉंग ऑफला फिल्डर बॅकअपसाठी अवेलेबल आहेत. कव्हर्सला तोपर्यंत बॅकअप करण्यात आलेले. लॉंग ऑफचे फिल्डर वेगाने पोहोचले होते. विकेट किपरचा डायरेक्ट हिटचा प्रयत्न तो देखील फसलेला आहे. 2 धावा तोपर्यंत सहजरित्या मिळताना दिसतील. या 2 धावेच्या सोबतीने धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित झालेल्या आपल्याला पाहायला मिळते ते 27 धावा. सलामीसाठी 5 चेंडू 8चं योगदान रोहित, ज्याच्या बॅटमधून 1 चौकार. त्याच्या सोबत देतो रुपेश 1 चौकार 2 षटकार. सध्या त्याच्या बॅटमधून इंडिव्हिज्युअल 8 बॉल 17 धावेचं योगदान या मॅच मध्ये तो देत असताना चांगला स्टार्ट या मॅच मध्ये मिळाला आहे बॅटिंग करणाऱ्या टीम बांगरपाडा क्रिकेट संघाला. हा ट्रॅकर पूल करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा बाउन्स, अतिरिक्त उसळी जे सध्या फलंदाजाला त्रस्त करते. हार्डलेंथवर टप्पा पडला तसा चेंडू आपण बघत आहोत. अधिकचा उसळलेला आहे. सरलेष्टीरक्षक लक्ष्मण यांच्या दिशेने बॉल मार्ग होताना पाहायला मिळेल. किंबहुना झालेले डॉट बॉलची सांगता धावसंख्या किंबहुना स्थिर स्कोर सध्या आपण बघत आहोत. विदाउट एनी विकेट डाऊन 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. इनसाइड आउट थ्रू द कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा दमदार फटका. शॉट ऑफ द नाईट बॉल पाठवलाय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. बेधुंद, बेफाम, बेचूट, बेधडक फलंदाजी, षटकार. धावा संख्या फ्लाय झालेली सध्या आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक किंबहुना गतिमान झालेलं आहे. इनिंग एक्सलेशन पहिल्या बॉल पासून करतायत. समोरच्या दिशेने लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफ फिल्डर उपस्थित. एक सिंगल सेकंडचा कॉल. नॉस्ट्रॅकर एंडला माघार घ्यावी लागलेली आहे फलंदाज रोहितला.
वेगवान थ्रो देण्यात आलेला डीप मधून लॉंग ऑफ वरून फिल्डर कडून एक सिंगल धावा आणि या सिंगल धाव्याच्या स्थानाने धावा संख्या सध्या आपण बघत आहोत 34 स्टील 2 टू गो. बॉल बाकी आहेत अजूनही 2. क्लीन बोर्ड. येस इट इज आउट. स्विंगिंग यॉर्कर आणि लेग स्टिकला बॉल धडक मारतोय. फर्स्ट विकेट गोज डाऊन. पहिला धक्का. टीम बांगरपाडाला माघारी परत आहेत. सलामीवीर रुपेश. बिग ब्लो बिग लॉस. विकेटची नितांत आवश्यकता होती, गरज होती ब्रेकथ्रूची आणि तो ब्रेकथ्रू गोलंदाज आपण बघत आहोत निर्णायक तिसऱ्या षटकात भावेशनं मिळवून दिलेला आहे. बॅटिंगसाठी पाहिलं तर दिनेश दाखल होताना पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील मिड इनिंगच्या दरम्यान. लक्ष सुद्या कुडवली बी आणि त्यांच्या अगेन्स्ट यशवंत प्रतिष्ठान केदुर्ली. यानंतर होणारा सामना आपल्या समोर. स्टील 1 टू गो. 34 धाब्याची अभेद्य भागीदारी सरतेशेवटी गोलंदाज भावेशने मोडीत काढलेली आहे. सॉफ्ट हँडली खेळतात. आउटर एज बॉल मागे. नॉस्ट्रा करेला रनआउटचा चान्स. डायरेक्ट हिट अँड इट इज आउट. व्हाट अ थ्रो अँड व्हाट अ परफेक्ट एज्युकेशन टुवर्ड्स नॉस्ट्रा करेन फ्रॉम विकेट कीपर लक्ष्मण गुडे. सेकंड विकेट गोज डाऊन. फलंदाज बाद. षटकांची धावसंख्या 11.33 धाव्याच्या धावगतीनं 34. 34 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चला ड्रिंक्स ब्रेक आपण इन्व्हाइट करूया. तोपर्यंत मंचावरती उपस्थित आदरणीय अतिथींच्या शुभ सन्मान सोहळ्याकडे आपण वळत आहोत, ज्यांची उपस्थिती या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला लाभलेल्या ज्यांच्या शुभ या क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झालेल्या अशा आपल्या लाडक्या अतिथींचा शुभ सन्मान सोहळा यानंतर आपण संपन्न करत आहोत. आदरणीय अतिथी कमलाकर अप्पा भोईर यांचा शुभ सन्मान सोहळा आपण करत आहोत. कानोलगावचे पोलीस पाटील नंदकुमारजी कुर्ले यांच्या शुभ हस्ते. अतिथी देवभाऊ ही आपली भारतीय संस्कृती, आपली भारतीय परंपरा आणि ती परंपरा या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपण जोपासत आहोत. आदरणीय अतिथी कमलाकर अप्पा भोईर यांचा शुभ सन्मान सोहळा मंचावरती आपण संपन्न करत आहोत. वस्त्रालंकार त्याचबरोबर रंगीबेरंगी फुलांनी भरलेला पुष्पगुच्छ आणि या क्रीडा स्पर्धेची गोड आठवण चिरकाळ स्मरणात राहावी त्याचा आपण देत आहोत मोमेंटो. आदरणीय अतिथींचा शुभ सन्मान सोहळा आपण सध्या मंचावरती संपन्न करत आहोत. तदनंतर या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ सोहळ्याप्रसंगी उपस्थित आदरणीय अतिथी संचालिका कृषी उत्पन्न बाजार समिती मुरबाड सौभाग्यवती भारतीताई दशरथ पष्टे यांचा शुभ सन्मान सोहळा यानंतर आपण संपन्न करत आहोत. नंदकुमारजी कुर्ले यांच्या शुभ हस्ते हा सन्मान सोहळा आपण संपन्न करत आहोत. महिला भगिनी कृषी उत्पन्न बाजार समिती मुरबाडच्या संचालिका सौभाग्यवती भारतीताई दशरथ पष्टे यांचा शुभ सन्मान सोहळा आपण मंचावरती संपन्न करत आहोत. तदनंतर मंचावरती उपस्थित आदरणीय अतिथी तथा उद्योजक समाजसेवक भारतीय जनता पार्टी मुरबाड तालुका कोषाध्यक्ष बाळाशेठ गरत यांचा शुभ सन्मान सोहळा आपण संपन्न करत आहोत. मॅच कंटिन्यू राहू द्या. कॉन्फिडंट अंपायर योगराज बुटेरी सर. बाळकृष्णजी गोडविंद यांच्या शुभ हस्ते भारतीय जनता पार्टी कोषाध्यक्ष बाळाशेठ गरत यांचा शुभ सन्मान सोहळा आपण संपन्न करत आहोत. गोलंदाजीसाठी पाहिलं तर उमेश गुडे दाखल होताना पाहायला मिळते. डावखोऱ्या त्याचा मध्यमगती गोलंदाज बॉलला दोन्ही बाजूने वळवण्यामध्ये वाकबगार. पहिला बॉल नो कॉल आलेला आहे. कॉन्फिडंट अंपायर योगराज बुटेरे सरांच्या वतीनं क्विक कॉल आलेला आहे. इट इज नो बॉल. आय थिंक ओव्हर स्टेप झाले असावे. नो रॉंग साइड कॉलिंग. येस इट इज. त्या कारणास्तव हा
नो बॉलचा काल, नो +1 एक्स्ट्रा मिळतील 2 धावा आणि नेक्स्ट बॉल असेल आता फ्रीट. धावा संख्या 36. लो फुलटॉस बॉल ऑन साइडला टर्न केला, बॅकवर्ड स्कोर लेगला फिल्डर उपस्थित, बॉल डायवर्ट झाला होता. लास्ट मोमेंटला जबरदस्त थ्रो, विकेट किपरचं बॅकअप थोडं खराब आलं, लेट आलं, लेझी आलं. त्यानंतर मंचावरती उपस्थित आदरणीय अतिथी विनायक मामा माडसे यांचा शुभ सन्मान सोहळा आपण संपन्न करत आहोत. तुकारामजी दवणे गुरुजी यांच्या शुभ सन्मान सोहळा आम्ही संपन्न करत आहोत. अपील लावड आहे, मात्र पंचांचा सिग्नल बाट कट. एसीडीच बॅकवर्ड पॉइंटला बॉल ट्रॅव्हल होतो, मिळताना दिसेल ते एक सिंगल. आणि या सिंगल धाव्याच्या सहाय्याने धावा संख्या पुढे मार्गस्थ झालेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. सध्या 39 धावा. कंपॅरेटिव्ह टू फर्स्ट ओव्हर पहिल्या 2 षटकांच्या तुलनेत धावफलकावरती चांगलं नियंत्रण साई किरण 11 नवापाडाचं. त्यानंतर ज्यांच्या मालकी हक्काचं क्रीडांगण अर्थातच दिनेशभाई हिंदूराव त्यांचा शुभ सन्मान आपण दिलीपजी देसले यांच्या शुभ हस्ते आपल्या मंचावरती संपन्न करत आहोत. कमी गतीने टाकलेला फुल टॉस ऑन साइडला टर्न केला, डीप मध्ये फिल्डर मिड विकेटला थोडे फंबल, बॅकअप काउ फेसला खराब आलाय आणि दोन्ही फिल्डरला बेधून बॉल चाललाय दुसऱ्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1-2 का 4 चौकार. आपण बघत आहोत पोचले पुढे ती 45-45. नंदकुमारजी कुपरे आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. पोलीस पाटील कानोल गावचे त्यांचा शुभ सन्मान सोहळा राजेंद्रजी कुर्ले यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. टॉप एज आणि सिरीज सेकंड बिहाइंड द विकेट पकडला गेला. आणखीन एक सुंदर झेल आणि याचबरोबर झटका मैदानावरती 45ला तिसरा टीम बांगरपाडाला. माजी उपसरपंच रघुनाथजी कुर्ले त्यांचे आपण स्वागत करत आहोत. अर्जुनजी अंधेरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान सोहळा आपण संपन्न करत आहोत. धावसंख्या 45 आकड्यावर 3 विकेट माघारी परतलेले पाहायला मिळत आहेत. बॅटिंग साठी पाहिलं तर निखिल सोबत देत आहेत रोहितची. बॅकफुटवर आले, मिस टाइम, कॉटन बॉलचा चान्स, स्वतः गोलंदाजांना कॉल दिलाय आणि कॅच ड्रॉप. पुन्हा एकदा झेल सुटतोय. कॉन्फिडंट होता गोलंदाज, मात्र या अगोदर मी उल्लेख केला होता अंडर फ्लड लाईट अशा पद्धतीच्या कॅचेस पकडणं थोडं डिफिकल्ट असतं, तेच पाहायला मिळालं. त्यानंतर तुकारामजी दवणे गुरुजी आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान राजेंद्रजी कुर्ले यांच्या शुभ हस्ते आम्ही संपन्न करत आहोत. त्यानंतर आदरणीय अतिथी बालकृष्णजी गोडविंदे आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं राजेंद्रजी कुर्ले यांच्या शुभ हस्ते त्यांचाही शुभ सन्मान सोहळा आपण संपन्न करत आहोत. स्कोअर 46. षटक 4 समाप्त झालेले आहेत. 5व्या षटकात गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण बघत आहोत. 22ची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सेकंड स्पेल मध्ये 22, थोडं स्पीडअप अपेक्षित. साई किरण 11 नवापाडा. पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती मिडल स्ट्रिक काढली आहे. यू मे साबिल डेफिनेटली इट. दांडी गुल 5वा झटका. त्यानंतर बाळकृष्णजी कंटे आपल्या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत. दादांचा शुभ सन्मान सोहळा या स्पर्धेच्या निमित्तानं मंचावरती आपण संपन्न करत आहोत. बालकृष्णजी कंटे यांचा शुभ सन्मान सोहळा यानंतर आपण संपन्न करत आहोत आपल्या मंचावरती.
त्यानंतर श्रीमान दिलीपजी देसले आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान 16 राजेंद्रजी कुर्ले यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करत आहोत. 46 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. भावेश जसा सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजीसाठी आला, पहिल्या बॉलवरती त्यानं त्रिफला उद्ध्वस्त केलेला आहे. बॅटिंगसाठी विजय दाखल होताना पाहायला मिळतात. न्यू बॅटर 5 ओव्हरची मॅच, निर्णायक पहिलं सत्र सध्या मार्गस्थ आहे. तदनंतर उद्योजक तथा समाजसेवक भगवानजी विषय आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान 16 आपण संपन्न करतोय. बॅकफुटवर आले, चांगला स्क्वीड ड्राईव्ह बॅकवर्ड पॉइंटला बेदून बॉल मागे चाललाय. फंबल मिस्टेक, सेकंडचा कॉल, मात्र नकार देण्यात आलेला आहे. सिडीज मिळताना दिसेल ती फक्त एक सिंगल धाव. या सिंगल धावेच्या सहाय्यानं धावा संख्या आपण बघत आहोत सध्या 47, 47 धावा. 4 बॉल अजूनही बाकी आहेत. असं वाटलं होतं 60+ टोटल इझिली उभारली जाईल, मात्र त्या लक्ष्यापर्यंत पोहोचत असताना सध्या थोडी दमछाक विकेट्स पडलेल्या आहेत. कमी गतीने टाकलेला बॉल अपील आउट झालेला आहे. अपील स्ट्रॉंग झालेलं आहे. मिश्रण एक्सपेरिमेंट आणि ते यशस्वी होत असताना पाहायला मिळत आहेत. बरोबर बॅटन पायामध्ये बॉल, यष्टीरक्षक बॅकअपसाठी. 47ला 4 विकेट पडलेले आहेत. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. स्टील 3 मोर डिलिव्हरीज टू लेफ्ट इन फास्ट इनिंग. बॅकफुटवर आले, ऑन साइडला टर्न केला, डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर उपस्थित. एक सिंगल सेकंडचा कॉल, फंबल पुन्हा एकदा झालाय आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी घेतलेला आहे. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धावेच्या सहाय्याने धावसंख्या दाखल करती. एकूण अंकित झाले ती 49, 49 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. उपस्थित सर्वांचं आमच्या मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. आजची पहिली रजनी स्वर्गीय रुपेश दादा स्मृतिचिन्हाचा थरार. वेगवान फुल लेंथ ऑफ स्टंपच्या बाहेर, अगदी कॉरिडॉर मध्ये गोलंदाजी. एखादं कॉइन सेट करावा आणि ओ टू द कॉइन गोलंदाजी करावी, तसा काही लक्ष्यभेद सध्या साधलाय गोलंदाज भावेशना. सेकंड स्पेल मध्ये त्याची भरदार कामगिरी. वाईट साठी बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलेले. सिटीज थर्ड अंपायर जगदीश दुधकर सर आपल्या समय जॉईंट होतील. एक चावे आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा आहे. ज्या कोणाचे प्रेक्षकाला विनंती आहे, आपण आपली ओळख पटवा आणि ती घेऊन जा. एस इट इज फॅट डिलिव्हरी, कारण शफलला वाईड नाही हा रूल आहे स्पर्धेचा. सो डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. बॅटिंग करणाऱ्या टीमनं DRS आता गमावलाय. 49 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. स्टील 1 टू गो. 49ला 4 धक्के बसलेले आहेत. स्विंग अँड मिस, ब्युटिफुल डिलिव्हरी, विकेट कीपर बीट. अपील धावचीसाठी स्कोरलेग अंपायर कडे विचारणा आणि पंचाने पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मदत आता मागितलेली आहे. सो टेक्निकल टीमचा सपोर्ट आपल्याला घ्यावा लागेल. कॅप्टन बोचा कुडवली बी आणि यशवंत प्रतिष्ठान केदुर्ली टॉस करता. यानंतर होणारा सामना कुडवली बीचे कॅप्टन उपस्थित आहेत. यशवंत प्रतिष्ठान केदुर्ली कॅप्टन या पण डिसिजन स्टील पेंडिंग. रनआउट साठी तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे स्कोरलेग अंपायर प्रवीण विशे सरांनी. एसडीज बॅट्समन इज आउट. शेवटच्या बॉलवर विकेट आलेले, सो एकही धाव नसेल. फर्स्ट रन अटेम्प्ट मध्येच फलंदाज धावचे झालेले आहेत. सो पहिला डाव संपला. 49 बनवला गेला. 50चं टार्गेट साई किरण 11 नवापाडा समोर सेट करण्यात आलेलं आहे. फिल्डिंग लगेचच सेट करा टीम बांगरपाडा. कमलाकर अप्पा भोईर यांच्या शुभस्य या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करत आहोत. यशवंत प्रतिष्ठान केदुर्ली आणि त्यांच्या अगेन्स्ट कुडवली बी या दोन टीमच्या दरम्यान हा सामना.
साई किरण नवापाडा बॅटिंगसाठी ओपनिंग पेअर रेडी करा. त्याचबरोबरीनं टीम बांगरपाडा फिल्डिंग इमिडिएटली सेट करा. आदरणीय अतिथींच्या शुभ हस्ते आपण टॉस कव्हर केलेला आहे. मी मान्यवरांना विनंती करेल आपण असं व्हा. यशवंत प्रतिष्ठान केदुर्लेच्या कॅप्टननं टॉस जिंकलेला आहे. रजनी क्रीडा स्पर्धा तुम्ही खेळल्यात. समोर कोडवली बीचं तगडं चॅलेंज आहे. 5 ओव्हरची मॅच. काय डिस्कशन सरलं टीम सोबत, काय निर्णय असेल? आणि फर्स्ट आम्ही फिल्डिंग घेणार आहोत आणि आमची टीम नवीनच आहे. जास्त आम्ही टुर्नामेंट खेळलो नाही आहे, पण इथं 100% द्यायचा प्रयत्न करू आम्ही. ठीक आहे, ओके, थँक्यू. या रजनी स्पर्धेसाठी कशा पद्धतीनं पूर्वतयारी ॲज अ कॅप्टन तुम्ही आणि तुमच्या संपूर्ण टीमनं केलेली आहे? व्यवस्थित केले आहे. प्रॅक्टिस तर फारशी नाही आमची आणि आम्ही काही टुर्नामेंट तर खेळलो नाही, पण इथं आम्ही 100% देऊ ह्याच याच्याने आलो आहोत. पहिल्या सत्रात गोलंदाजी करत असताना असे कुठले गोलंदाज असतील ते विथ द बॉल इम्पॅक्ट या मॅचमध्ये टाकू शकतात, रेग्युलर इंटरवरती विकेट तुमच्या टीमसाठी घेऊ शकतात? अजय, नारायण आहे, कौशल आहे, चांगले आहेत प्रॅक्टिस. कसं वाटतं ग्रामस्थ मंडळ आणि जनमान मित्रमंडळ कानोज आयोजित स्वर्गीय रुपेश दादा स्मृती चषकाचं रजनी दिल हे पहिलं पर्व? छान आहे. आयोजक पण छान केलेलं आहे. पहिली बंटी भाईचा थँक्यू बोलतो की त्यांनी आम्हाला इथं खेळण्याची संधी दिली. बस. कुडवली बीच्या कॅप्टन समेत आपण चर्चा करूयात. आंबेगावकर चषकामध्ये तुमच्या टीमची बेधडक फलंदाजी खरं तर आम्ही अनुभवलेली आहे. या मॅचमध्ये प्रतिस्पर्धी यशवंत प्रतिष्ठान केदुर्ले टॉस जिंकलाय. त्यांनी फिल्डिंग स्वीकारले, बॅटिंग करायचे. ॲज अ बॅटर आता या मॅचमध्ये कुणाकडून जास्तीच्या अपेक्षा असतील? सर्वात जास्त अपेक्षा असेल ती भावितकडून. मागच्या गेममध्ये तो नव्हता आमच्यासाठी, पण या गेममध्ये तो अवेलेबल आहे आणि त्याच्याकडून खूप अपेक्षा असतील. ओव्हरऑल कशा पद्धतीनं आतापर्यंत या हंगामात कुडवली बी टीमची सांघिक कामगिरी झालेली आहे? हा हंगाम आमच्यासाठी काही चांगला नव्हता, परंतु या संधीचं सोनं करण्याचा आम्ही प्रयत्न करू. अंडर फ्लडलाईट क्रिकेट तुम्ही खेळतायत, रजनी क्रिकेटचा आस्वाद तुम्ही घेतायत. काय म्हणाल ओव्हरऑल या स्वर्गीय रुपेश द कंठी स्मृती चषकाच्या मॅनेजमेंटबद्दल? प्रथमतः बंटीदादाचं मनपूर्वक आभार, काही त्यांनी आम्हाला ही संधी दिली. आणि रजनीमध्ये आमची सेकंड मॅच आहे. आम्ही पहिले खाटेकरला पण खेळलो आहे. बघूया आता काय होतं. दोन्ही टीमला विजयाच्या दृष्टिकोनातून ऑल द बेस्ट आपण देऊयात. यशवंत प्रतिष्ठान केदुर्लेच्या कॅप्टनने जिंकला टॉस. ऑन गोईंग मॅच 50चं टार्गेट. सेकंड इनिंगसाठी कॉम्बॉक्समध्ये आपल्या समेत जोडले जातील वायस ऑफ बदलापूर तुषार शिंदे सर. थँक्यू. धन्यवाद दीपक सर. पहिला बॉल डाऊन दिले आहे. वाईड बॉल पंचांनी कॉल केला. अवांतर धावेने डावाचा श्रीगणेशा केला जाईल. पहिली धाव वाईडची आली आणि वाईडच्या माध्यमातून एक धाव इथे प्राप्त होईल. वाईडच्या एका धावाने आपण पाहतोय डावाला सुरुवात झाली. यावेळेस शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. एका धावेचा प्रयत्न आहे, परंतु इथे धाव बादची देखील संधी होती, परंतु फेकी देखील अचूक आली आणि पुन्हा एकदा फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेत. म्हणजे बालंबाल बचावलेत खतरो के खिलाडी आपण पाहिलं असेल. आणि तिथे तुम्हाला वेगवेगळे प्रयोग म्हणजे जे हे असतात उमेदवार असतात ते वेगवेगळे प्रयोग करताना तुम्हाला पाहायला मिळत असतात. परंतु इथे आपण पाहिलं अगदी रनसाठी अटेम्प्ट केला होता, परंतु योग्य वेळी पाठीमागे देखील आलेत. अप्रतिम हा बॉल आहे. चारो खाने चीत फलंदाज. अपील देखील झाले लेग बिफोर विकेटसाठी. अपील अजून देखील आहे आणि इथे फलंदाज बाद असतील. विकेट आली. यस, स्टंपिंग आउट होत आहेत इथे बॅटर. अगदी क्रीज मध्ये पोहोचले नव्हते, सुरुवातीला समजू शकले नाहीत बॉलला आणि इथे विकेट आली. विकेट क्रमांक 1. पहिला धक्का लागलाय बॅटिंग करणारी टीम नवापाडा संघाला.
प्रेम खुडे माघारी परतलेत. कॅप्टन आपण पाहिलं अगदी खूप स्वस्तामध्ये माघारी परतलेत. 50 धाब्यांचं लक्ष अंडर फ्लड लाईट्स. कुठलंही लक्ष सोपं नसतं. ज्यावेळेस तुम्हाला अंडर लाईट्स क्रिकेट खेळायचं असतं त्यावेळेस थोडंसं कठीण परिस्थिती, कारण रात्रीची वेळ आहे, अगदी हवा स्थिर असते आणि अशा परिस्थितीमध्ये धावा बनवणं थोडंसं कठीण काम आहे. नवीन बॅटर योगेश मैदानावरती. सेन्सिबल क्रिकेट फ्रॉम योगेश. अगदी बॅकलिफ्ट खाली आणले, हलक्या हाताने बॉलला डिफेन्स केले, सन्मान दिलाय आणि डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. 2 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या बॉलवरती एकेरी धाव जरूर आली होती. सोमनाथ आणि योगेश ही जोडी मैदानावरती आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मे बी बॅटचं एज लागले. फाईन क्षेत्रामध्ये खूप फाईन बॉल आलाय आणि जाईल सीमारेषच्या पलीकडे. धावा मिळतील 4. हा असेल या स्पर्धेमधला, या इनिंग मधला पहिला चौकार. सहा धावा धावपलकावरती आहेत. 6 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ द 1 विकेट. अगदी बॅटचं फेस फक्त ओपन केलं होतं आणि चौकार तिथे प्राप्त केलाय. कमालीचा बॉल. समरीन डिलिव्हरी पडल्यानंतर जास्त उसळी बॉलने घेतली नाही. डॉट बॉल. सन्माननीय डेके यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. सन्माननीय अरुणजी दोशी साहेब ग्राफिक डिझायनर आहेत आणि त्यांचं देखील आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालंय. आपलं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम. आपलं देखील स्वागत आहे. यावेळेस देखील खूप फाईन बॉल चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. शॉर्ट फाईन लेगला क्लिअर केलंय आणि पुन्हा एकदा नजाकत पाहायला मिळाली. पाठीमागच्या 2 बाउंड्रीज आपण नजाकतच्या माध्यमातून पाहिल्यात. कमालीची बॅटिंग आहे. हे चांगलं सूत्र आहे. गोलंदाजाची गती, तिचा यूज इथे मात्र फलंदाजांनी केलाय आणि धावफलक वेगाने पुढे जाताना पाहायला मिळेल. 10 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 10. लॉस ऑफ द 1 विकेट. तर मसा परिसर क्रिकेट असोसिएशन संलग्न ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय रुपेशदादा स्मृती चषक 2025 ग्रामस्थ मंडळ व जय हनुमान मित्रमंडळ कानोळ आयोजित ही स्पर्धा आणि पहिलं पर्व, आजची पहिली रजनी आणि आम्हाला देखील संधी मिळाली आणि आलेल्या तमाम प्रेक्षकांच्या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत. लाईव्हच्या माध्यमातून 10 क्रिक या वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेलेत त्यांचं देखील अतिशय मनापासून आभार. 3 कॅमेऱ्याच्या साह्याने या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट 10crick.in या ठिकाणी करते. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. सन्माननीय कुणालजी म्हात्रे आणि सन्माननीय धनराज म्हात्रे यांची ही वाहिनी आणि त्या वाहिनीच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचं केलं तर आमचे स्कोरर मित्र त्यांचे देखील मनापासून आभार. आमचे समालोचक मित्र दीपवीर बिराडे सर त्यांचं देखील कौतुक आहे. अंडर फ्लड लाईट्स ज्यांनी ह्या लाईट उपलब्ध केल्या त्या लाईटीचे जे सर्व असतील त्यांचं देखील कौतुक. मंडप डेकोरेटर्स भाऊशेठ कालेकर त्यांचं देखील स्वागत आहे. आणखी एक बॉल इथे डॉट आलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अमोल आहेत आणि लगातारचे 2 बॉल त्यांनी डॉट टाकले. सोमनाथ आहेत फलंदाज. सोमनाथ आणि योगेश जोडी मैदानावरती. 10 धावा धावपलकावरती 5 षटकांची मॅच. 50 धाब्यांचं लक्ष. पहिल्या षटकामध्ये तिसरे पंच मैदानावरती चेक करायचे, इथे चेक केलं जाईल. तिसरे पंच विनंती आपण गोलंदाजाची शैली तपासायची आहे ही सूचना आहे ऑनफिल्ड पंचांची आणि त्यांनी हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे टोलवला गेलाय.
निर्णय आला इट्स फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी हा निर्णय आलेला आहे. यावेळेस देखील आडव्या बॅटने शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये फलंदाज बाद. मे बी हिट विकेट. येस अंपायर्स, येस इट इज हिट विकेट आणि फलंदाज बाद होतील. आणखी एक धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. दहा धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज अमोल बॉलिंग ट्रॅकवरती चांगली सुरुवात केली अमोल यांनी. आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाही आणि एक सफलता देखील अर्जित केली आहे. नवीन फलंदाज कल्पेश मैदानावरती दाखल झालेत. क्रमांक 4 वरती कल्पेश. पहिला बॉल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 11 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. समोरच्या दिशेने थोडासा चढ आहे मैदानाला. पाठीमागे एकदम स्लोप. पहिल्या षटकामध्ये कमालीची बॅटिंग पाहिली आपण. फलंदाज योगेश यांच्या माध्यमातून 2 चौकार आले होते आणि आता कल्पेश बॅटिंगसाठी मैदानावरती दाखल आहेत. 11 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जोरदार अपील आणि ऑफ स्टंपच्या बाहेर इम्पॅक्ट इथे तुम्हाला पंचांनी कळवलाय. डॉट बॉल आणखी एक तुम्हाला पाहायला मिळेल. 11 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इम्पॅक्ट जो आहे तो ऑफ स्टंपच्या बाहेर होता. हे ॲक्सेंट रिप्लेमध्ये देखील आपण पाहिला. 11 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. संपर्क जो झाला पाय आणि बॉलचा तो ऑफ स्टंपच्या बाहेर झाला होता. हाफ ट्रॅकर बॉल लॉंग लेग क्षेत्रामध्ये एक टप्पा घेतलाय आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. धावा मिळतील 4. चौकार. लय 15 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 18 बॉल आणि 35 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. 18 बॉल 35 धावा या ठिकाणी आवश्यक असणार आहेत. बॉल द्या. गोलंदाज अभय बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. षटक क्रमांक 3 साठी 18 बॉल 35 धावांची आवश्यकता. 15 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिली रजनी या स्पर्धेची आणि अतिशय नेत्रदीपक आयोजन. आयोजकांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. इतकं नेत्रदीपक आणि दैदिप्यमान या स्पर्धेचं आयोजन आयोजकांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळते. सर्व आयोजकांचं अतिशय मनापासून कौतुक इथे आपण करतोय. जे प्रेक्षक आज मैदानावरती या ठिकाणी दाखल झालेत. रजनी क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मॅच बॉल मे बी मैदानात आलाय. चला मॅच सुरू करा. 18 बॉल 35 धावांची आवश्यकता आहे. स्क्रीन समोर उभे राहू नका विनंती आहे. ब्लॅक स्क्रीन समोर. ऑन साइडला प्रहार तर केला. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेनं धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 16-16. फलंदाज कल्पेश 2 धाव्यांवरती नाबाद आहेत. 6 बॉलमध्ये 12 धाव्यांवरती नाबाद आहेत फलंदाज योगेश. गोलंदाज अभय बॉलिंग ट्रॅकवरती 6 मध्ये 12 बनवल्या. 3 चौकार या ठिकाणी फलंदाज योगेश यांच्या बॅटमधून आलेले आपण पाहिलेत. गोलंदाजी ट्रॅकवरती अभय आहेत. 16 धावा धावपलकावरती. राईट आर्म ओव्हर द विकेट समोरच्या दिशेने चांगला फटका आहे.
न्यूटनचा तिसरा लॉ वापरलाय फलंदाजाने. एव्हरी ऍक्शन देर आर इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. आणि समोर आपण पाहिला हा फटका खेळले होते. जसे आरशामध्ये आपलं चित्र आपल्याला दिसतं तशा पत्तीचा हा फटका होता. 2 धावा प्राप्त केल्या. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 18 लॉस ऑफ द 2 विकेट. जिंकण्यासाठी दोन्ही टीम संघर्ष करतात. एक टीम संघर्ष करते विकेट मिळवण्यासाठी, एक टीम संघर्ष करते धावा बनवण्यासाठी. इट्स गेम ऑफ क्रिकेट. राईट ऑन मोर द विकेट. यावेळेस प्लेड ऑन मे बी झालेत फलंदाज. पहिला बॉल बॅटला लागल्यानंतर यष्ट्यांवरती जाऊन आदळतोय आणि आणखी एक धक्का लागलाय बॅटिंग करणारी टीम अर्थात नवापाडा संघाला. क्रमांक 5 वरती नवीन फलंदाज भावेश मैदानावरती दाखल झाले. थोडंसं स्पीडअप करा ही देखील विनंती असणार आहे. जास्त विलंब आपण विलंबाने आज सुरुवात केली. जास्त विलंब लावू नका ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे. अप्रतिम बॉल आहे. शाहरुख खानेची फलंदाज पुन्हा एकदा यष्टनच्या अगदी जवळून यष्टरक्षकाचा वेध घेतला. या षटकामध्ये अभय यांनी देखील प्रभावित केले. सेकंड स्पेलमध्ये ते आहेत 2 सफलता आतापर्यंत अर्जित केला. 13 धावा खर्च केल्यात आणि 2 बॉल अजून देखील त्यांच्या वैयक्तिक दुसऱ्या षटकामधले बाकी आहेत. 18 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या षटकामध्ये केवळ 3 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये जरूर 10 धावा या ठिकाणी आल्या होत्या. त्यावेळेस डाऊन द लेग बॉल दिशाहीन हा बॉल होता आणि दंडित केलं जाईल गोलंदाजाला 1 धावे करता. आणि सूचना देखील आली आहे की एक गेंद आपको दोबारा डालने पडेगी. हा बॉल तुम्हाला पुन्हा एकदा टाकावा लागेल ही सूचना आली आहे. वाईट बॉल पंचांनी कॉल केला. 19 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक इथे 3 मार्गस्थ असताना 19 धावा केवळ धावफलकावरती. 50 धाब्यांचं लक्ष आहे. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिडविकेटला क्लिअर केलंय. आपण पाहिलं 38 सर्कलच्या आतमध्ये डीप मध्ये बॉल गेलाय आणि जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. संघर्षाचा शंखनाद करणारा हा चौकार आलाय. 4 धावा. साई किरण नवापाडा संघ. विजयाचा किरण जर पाहायचा असेल तर या 2 फलंदाजांना चांगली कामगिरी मैदानावरती करावी लागेल. भावेश आणि कल्पेश. भावेश यांच्या बॅटमधून एक चौकार तर आलाय. 23 धावा धावफलकावरती. हा बॉल खूप महत्त्वाचा आहे या मॅचच्या दृष्टीने. यावरती जर मोठा फटका आला तर विजयाच्या जवळ पोहोचेल साई किरण नवापाडा संघ देखील. पुढचा बॉल फुलर लेनचा होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे गोलंदाज स्लिप झालेत. 1 धाव इथे प्राप्त होईल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 24-24. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये उर्वरित षटक शिल्लक आहेत 2. 12 बॉल आणि 26 धावेंची आवश्यकता आहे. 13च्या धावगतीनं येणाऱ्या 2 षटकांमध्ये धावा बनवायच्यात. काम कठीण आहे परंतु अशक्य नाही आहे. इथून देखील हे शक्य केलं जाऊ शकतं. 12 बॉल आणि 26 धावेंची आवश्यकता आहे. आत्मविश्वास दोन्ही फलंदाजांना स्वतःवरती ठेवावा लागेल कारण आता बॉल जुना झालाय आणि 12 मध्ये 26 त्यांना बनवायच्यात. सुरुवातीला टेनिसचा बॉल त्याच्यावरती थोडंसं फर असतात परंतु 70-70 ची टॅगलाईन आहे. लगा तो 6 ही टॅगलाईन जरूर आहे. 12 बॉल 26 धावेंची आवश्यकता प्रत्येक षटकामध्ये. जर एक मोठा फटका आला दीपक सर तर इथून ही मॅच देखील फलंदाजी करणारी टीम अतिशय आरामामध्ये जिंकू शकते. थोडीशी बॅकफुटवरती सध्याच्या घडीला जरूर आहेत ते परंतु इथून विजय मिळवला जाऊ शकतो. सन्माननीय अरुणजी भोईर साहेब सरपंच आंबेगाव यांचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे. साहेबांना विनंती आपण मंचावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. सन्माननीय सरपंच साहेब आंबेगाव अरुणजी भोईर साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं आम्ही अतिशय आनंदाने अभिमानाने या क्षणापासून अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. वेलकम सर. आपलं स्वागत आहे. आपण या मंचावरती. आतापर्यंत 4 षटकार 7 चौकार या स्पर्धेमध्ये लागले. 24 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 12 बॉल आणि 26 धावेंची आवश्यकता. पहिल्या 18 मध्ये धावा आल्या 24 आणि आता 12 मध्ये 26 बनवायच्यात.
राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता, फाईन क्षेत्रामध्ये हवेत उंच तर बॉल गेलाय. एक धाव प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दोन फलंदाज मिळून करणार आहेत आणि तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहे. कमालीची रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा इथे पूर्ण केल्यात. साच बाज ताज 3 रन आणि 3 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 27 धावा धावफलकावरती. 27 लॉस ऑफ द 3 विकेट. पहिल्या बॉलवरती 3 धाव्यांनी तर सुरुवात झाली आहे जरूर. बनवायच्या होत्या आता 26. आता 23 धाव्यांची आवश्यकता. 11 बॉल शिल्लक आहेत. 11 बॉलमध्ये 23 धावा. इथूनही दोनही फलंदाज संघर्ष करण्यासाठी मैदानावरती उभे टाकले. स्वतःला सांगतायत शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. पुढचा बॉल ऑन साइडला अलॉंग द कार्पेट फटका. मिड विकेट क्षेत्रामध्ये एक धाव तर पूर्ण केली आहे. पहिली धाव अतिशय आरामात ते धावले होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना धावबाद स्वरूपामध्ये विकेट आली आहे. पहिली धाव वेगानं धावणं देखील गरजेचं आहे तितकंच. इथे विकेट आली आहे. नवीन फलंदाज ते खाली कोसळले, अगदी गुडघ्यावरती बसले तरी देखील फेकी ॲक्युरेट केली त्याने. अगदी स्टंपच्या दिशेने बॉल आला. गोलंदाजाला एका टप्प्यावरती बॉल भेटला आणि धावबाद स्वरूपामध्ये विकेट आली आहे. 10 बॉल आणि 22 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. 10 गेंदे और 22 रनों की अभी भी दरकार. 10 बॉल आणि 22 धाव्यांची आवश्यकता. स्टेप आउट तर जरूर झाले. यावेळेस पाहिलं गोलंदाजाने की स्टेप आउट होत आहेत आणि हा बॉल डॉट असेल. अँगलच्या साह्याने हा बॉल नक्कीच आपण पाहिलं ऑफ स्टंप पासून दूर जाताना पाहायला मिळालाय. आता बॉल शिल्लक आहेत 9 आणि धाव्यांची आवश्यकता असेल 22. 9 बॉल 22 धाव्यांची आवश्यकता आहे. डॉट बॉल इथे मात्र दबाव वाढवेल, परंतु एखादा जर मोठा फटका आला ना. रिव्ह्यू घेतलाय. यस, बॅटिंग टीमने वाईड साठी रिव्ह्यू घेतलाय. चेक केलं जाईल. तिसरे पंच चेक करतील. टीव्ही अंपायर आपल्याला विनंती, आपण त्वरित या. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. वाईड साठी चेक केलं जाईल. तर निर्णय बदलावा लागेल मैदानावरती पंचांना. आता हा बॉल वाईड असेल. वाईडचा कॉल पंचांनी केलाय. एक एक्स्ट्रा बॉल, एक एक्स्ट्रा धाव. समीकरणामध्ये खूप मोठा बदल इथे पाहायला मिळेल. रिव्ह्यू सक्सेसफुल आणि रिव्ह्यू आपण 10 सेकंद 15 सेकंद फार तेवढ्या वेळेमध्ये घ्या. ही देखील विनंती. फुल टॉस बॉल मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक होते, बनलेत फक्त दर्शक. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. फुल टॉस वरती फुल टोल आणि इथे मॅचचं मोमेंटम एका वाईडने बदलवलंय. 4 धावा आल्यात. चौकार. बॉटम हँडचा खूप चांगला उपयोग केला. हा बॉल फुलटॉस जरूर होता, परंतु लोअर फुलटॉस होता. बॉटम हँडचा उपयोग फलंदाजाला करावा लागला आणि मनगटाचा देखील अतिशय चांगला उपयोग त्याने केला. 33 धावा धावफलकावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. प्ले अँड मिस. हा बॉल डॉट आलाय. दबाव डॉट बॉल वाढवेत जाईल. 8 बॉल आणि 17 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. डॉट बॉल आलाय. कल्पेश यांनी मॅच मध्ये तर आणलंय टीमला, परंतु अजून देखील थोडंसं करेज त्यांना दाखवावं लागेल. मैदानावरती थांबवावं लागेल. धावा बनवाव्या लागतील. त्यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कमी गतीने हा बॉल आला. जितकी गती अपेक्षित केली होती त्यापेक्षा कमी गतीने आला. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण लाज जवाब आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तर आहे आणि अर्ध्या विकेट वरती देखील पोहोचले होते, परंतु तिसऱ्या पंचांना पुन्हा एकदा रेफर केलं गेलं. चेक केलं जाईल. तिसरे पंच खूप बिझी राहिले त्या इनिंग मध्ये, व्यस्त त्यांचं देखील शेड्यूल राहिलंय. चेक केलं जाईल. धाव घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झाला. इथे सन्माननीय भानुदासजी देसले साहेबांचं देखील आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालंय. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही
अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम सर, आपण या मंचावरती. तर संपूर्ण ग्राउंडची आखणी नॉट आउट. इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत आलाय. फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित असतील, परंतु आता 34 धावा धावपलकावरती आणि उर्वरित बॉल शिल्लक असतील 7 आणि धावेंची आवश्यकता असेल 16. 7 बॉल 16 धावा, 34 धावा. आपल्या स्क्रीनवरती देखील तुम्हाला ॲक्शन रिप्ले पाहायला मिळाला. 7 बॉल 16 धावेंची आवश्यकता आहे. 7 गेंदे 16 रन. लक्ष आपण पाहिलं 13ची धावगती आवश्यक होती. शेवटचा बॉल अजून देखील शिल्लक. इथे एखादा मोठा फटका. बॅटिंग करणारी टीम मॅच मध्ये समोरच्या दिशेने आक्रमण तर केलं. हवेत बॉल, क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. इट्स मॅक्सिमम. ये हुई ना बात, मौके पे लगा दिया. बढ़िया से बाउंड्री लाईन पासून 1 मीटर सर्वजण पाठीमागे थांबतील. बाउंड्री लाईनच्या जवळ कोणी थांबू नका. 1 मीटर. मे बी बॅटिंग करणारी टीम ती आहे. 1 मीटर सगळ्यांनी पाठीमागे थांबा. चला, विनंती आहे सगळ्यांना बाहेर थोडंसं बाउंड्री पासून 1 मीटर लांब थांबा. 40 धावा धावपलकावरती 6 बॉल आणि 10 धावेंची आवश्यकता आहे. अप्रतिम षटकार इथे आपण पाहिला. फलंदाज भावेश यांच्या बॅटमधून हा षटकार आलाय. फलंदाज हेमंत यांच्या बॅटमधून षटकार आलाय. 6 बॉल आणि 10 धावेंची आवश्यकता आहे. खेळाडूंना विनंती, आपण खेळाडू कक्षामध्ये जागा आहे आपल्यासाठी, आपल्याला खेळाडू कक्ष उपलब्ध करून दिलेला आहे, तिकडे आपण स्थानापन्न व्हायचे ही विनंती आयोजकांच्या वतीने आहे. आपण समोर इतरत्र उभे राहू नका. 6 बॉल 10 धावेंची आवश्यकता आहे. रोहित गोलंदाजी ट्रॅकवरती. फलंदाज हेमंत यांच्या बॅटमधून षटकार आला. एकच बॉल त्यांनी खेळले. डगआउट मधून सेट होऊन आलेत की काय? पहिल्या बॉलवरती षटकार त्याने ठोकलाय. 40 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 बॉल आणि 10 धावेंची आवश्यकता. ही मॅच आता बनली आहे. 6 बॉल 10 धावा. ऑन साइडला पहिला बॉल स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळत. 1 धाव तर प्राप्त होईल. दुसरीचा प्रयत्न देखील इथे होईल का? तर झालाय देखील आणि धावबादची संधी देखील निर्माण झाली आहे. थ्रो कदाचित चुकीच्या एंडला आलाय. इथे 2 धावा प्राप्त झाल्यात. आता बॉल शिल्लक आहेत 5. धावेंची आवश्यकता आहे 8. जरूर सुरुवातीला विकेट गमावल्या आपण पाहिलं नवापाडा संघाने, परंतु आता या मॅच मध्ये त्याने देखील पुनरागमन केलंय. 5 बॉल 8 धावेंची आवश्यकता आहे. 5 बॉल 8 धावा. 5 बॉल 8 धावेंची आवश्यकता आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती थांबले. डेड बॉल पंच कळवतायत. 5 बॉल 8 धावा. मॅच मध्ये 12 बॉल 26 धावेंची आवश्यकता होती. आता 5 मध्ये 8 धावेंची आवश्यकता आहेत. यावेळेस हाफ ट्रॅकर होता. मिड विकेट क्षेत्रामध्ये त्याला पाठवलंय सीमारेषच्या पलीकडे खूप दूरवरती. कल्पेश यांच्या बॅट मधून आलाय मॅक्सिमम. कमालीचा फटका आहे. अप्रतिम फटका आणि मॅच डिफायनिंग हा स्ट्रोक. 48 धावा धावपलकावरती. मध्ये फक्त खेळाडूच बसतील, त्या व्यतिरिक्त कोणी बसू नका. परंतु कमालीची बॅटिंग केली आहे कल्पेश आणि हेमंत या जोडीने. हे मॅच अक्षरशः फसली होती. फसलेली मॅच आता त्यांनी विजयाच्या अगदी जवळ आणली आहे. थोडीशी गोलंदाजीमध्ये चुका झाल्या, थोडीशा क्षेत्ररक्षणामध्ये चुका झाल्या या ठिकाणी बांगरपाडा संघाच्या, आणि त्या चुका मात्र पथ्यावरती पाडून घेतल्यात. या ठिकाणी साई किरण नवापाडा संघाने 4 बॉल आणि 2 धावेंची अजून देखील आवश्यकता आहे. कमालीची मॅच रंगताना पाहायला मिळाली आहे. आता 4 बॉल आणि 2 धावेंची आवश्यकता. गोलंदाज इथून जर एखादी विकेट मिळवली तर मॅच पुन्हा एकदा बांगरपाडा संघाच्या बाजूने झुकेल. परंतु त्यांच्या अगदी हातामध्ये ही मॅच होती. पहिली 3 षटकं, परंतु शेवटच्या 2 षटकांमध्ये अतिशय नेत्रदीपक कामगिरी केली आहे. पहिल्या 18 बॉलमध्ये केवळ 24 धावा आल्या होत्या. यावेळेस देखील इनफिल्डला क्लिअर केलंय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉल चाललाय, जाईल सीमारेषच्या पलीकडे आणि इथे विजय निश्चित केलाय कल्पेशच्या या चौकारानं. विजय मिळवलाय या ठिकाणी साई किरण नवापाडा संघाने. खूप खूप अभिनंदन टीम. साई किरण नवापाडा, लाईन अप करा दोन्ही टीम आणि हँडशेक करून आपण दोघांनी मैदान सोडायचंय ही विनंती आयोजकांच्या वतीने.